हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? स्वरा आणि छकुली या व्लॉग चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी गरमागरम पावटा बटाटा खिचडी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला शेअर करा. तर बघा मैत्रिणींनो, थंडीचे दिवस सुरू आहेत, त्यासाठी गरमागरम खिचडी, मसाले भात, पावटा आणि बटाटा मिक्स करून कसा बनवायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून बघत आहात ते पण कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण नक्की सांगा. तर चला गॅस चालू करून एक पातेलं गॅसवर ठेवून देऊयात. फोडणीसाठी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेऊयात. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. हे बघा, तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण तडक्यासाठी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची. हिरवी मिरची, कढीपत्त्याची 4 ते 5 पाने टाकून चांगले तडतडून द्यायचे. परत कांदा, बारीक उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. कांदा चांगला लालसर भाजेपर्यंत परतून घ्यायचा. मस्तपैकी कांदा बघा मस्तपैकी परतून घ्यायचा. हे बघा, कांद्याचा रंग सोनेरी आला की त्यामध्ये थोडेसे तुमच्या आवडीनुसार खडे मसाले टाकून घ्यायचे. मग नंतर टोमॅटो, कांदा चांगला परतून घ्यायचा. टोमॅटो पटकन शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊयात. आता बघा, टोमॅटो पण मस्त शिजलेला आहे. हे बघा, मी हिरवं वाटण तयार करून घेतलेलं. आलं, लसूण, खोबरे, कोथिंबीर याचे सगळं हे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे. ते 1 ते 2 चमचे टाकून घ्यायचं. 1 छोटा चमचा हळद टाकून घ्यायची. चांगलं मिक्स करून घेऊ. त्यानंतर 1 मोठा बटाटा बारीक कट करून पाण्यात ठेवला होता तो आणि पावट्याच्या बिया टाकून घ्यायच्या आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी मसाल्यामध्ये. हे बघा, सगळं मिक्स केल्यानंतर 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं भात शिजण्यासाठी. वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. मिक्स करून घेऊ. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर तांदूळ चांगले
स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत बघा. ते मी आता टाकून घेतले आहेत. तांदूळ टाकल्यानंतर सगळं एकदा मस्तपैकी मिक्स करून हलवून घ्यायचं, म्हणजे तांदूळ बुडाला चिटकत नाही. तर बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपली पावटा बटाटा खिचडी. तुम्ही मसाले भात पण म्हणू शकता. तर बघू शकता कशी झाली आहे पावटा बटाटा खिचडी. तुम्ही पापड, दही, आमटी कशासोबत पण हे खाऊ शकता. थंडीचे दिवस आहेत, तर मी आता त्यावरती मस्तपैकी 1 चमचाभर तूप ओतून घेणार आहे. चवीला खूप मस्त लागते आणि पौष्टिक पण असते ही खिचडी. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा आमचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.